सर्वांना नमस्कार मित्रांनो, बीपी म्हणजे रक्तदाबाची ब्लड प्रेशरची गोळी सुरू केलेली स्वतःच्या मनानं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अचानक बंद केली त्याचे कोणते गंभीर दुष्परिणाम होतात. सगळ्यात पहिला जो गंभीर दुष्परिणाम आहे तो म्हणजे त्याला रिबाउंड हायपरटेन्शन म्हणतो. म्हणजे कसं की जोपर्यंत गोळी चालू असते तोपर्यंत रक्तदाब हा दबलेला असतो, दाबून ठेवलेला असतो. आपण त्याला कंट्रोल म्हणतो, तो नाहीसा झालेला नसतो. आणि मग त्यामुळं काय होतं, जेव्हा आपण गोळी बंद करतो त्यावेळेला हा रिबाउंड फिनॉमिना, जसं आपण म्हणतो असतो एखादी स्प्रिंग दाबून ठेवली खूप आणि अचानक सोडली तर काय होईल, तितक्या वेगानं ती वर येत असते. अशा प्रकारे हा रक्तदाब अचानक आणि अतिशय जास्त पहिल्यापेक्षा जास्त वाढतो आणि त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणजे पहिला दुष्परिणाम आहे हार्ट अटॅक. रक्तदाब जास्त वाढलेला असणं हे हृदयाचा झटका येण्याचं सर्वात मुख्य कारण आहे आणि हे कारण बनू शकतं तुम्ही अचानक जर ब्लड प्रेशरची गोळी बंद केली. दुसरं दुष्परिणाम आहे की असंच ब्रेन स्ट्रोक, म्हणजे मेंदूकडं रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये गाठ बनते किंवा ती अचानक फुटते. एवढा वाढलेल्या रक्तदाबामुळे ती फुटते आणि त्याच्यामुळे अर्धांगवायू पॅरालिसिस सारखा गंभीर आजार होतो, जीव घेणा आजार होतो. म्हणजे याच्यात कसं आहे की हृदयाचा असेल किंवा मेंदूचा असेल, रक्तदाब जास्त वाढल्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे हे हार्ट अटॅक किंवा आपण याला ब्रेन अटॅक म्हणतो हे येऊ शकतो. तिसरं दुष्परिणाम आहे किडनी डॅमेज. किडनीला तेवढ्या जास्त प्रेशरमध्ये तेवढ्या वाढलेल्या रक्तदाबामध्ये काम नाही करता येत. तिच्यावर खूप दुष्परिणाम होतात. जे रक्तामधून चाळणी करून फिल्टर करून जे लघवी काढायची असते ते कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही आणि ते कार्य करणारे जे छोटे छोटे एकदम लहान मायक्रोस्कोपिक जे तिथले पार्ट्स असतात त्यांच्यावर इजा होते इतक्या वाढलेल्या रक्तदाबामुळं. त्यामुळं किडनी डॅमेज व्हायला सुरू होतं, किडनी फेल्युअरकडे जायला लागते. हा तिसरा दुष्परिणाम आहे. चौथा दुष्परिणाम म्हणजे हार्ट फेल्युअर. हार्ट अटॅक वेगळा आणि फेल्युअर वेगळा. अटॅक म्हणजे कसं सडन असतो, अचानक आलेला, आणि फेल्युअर म्हणजे काय, हळूहळू हृदय तुमचं कमजोर होत चाललं, हळूहळू त्याचा रक्तपुरवठा कमी होऊ लागला, हळूहळू त्याचे स्नायू कमजोर पडू लागले, तर त्याच्यामध्ये जे विकनेस येतो, कमजोरी येते, हृदय तेवढं स्ट्रॉंग मजबूत राहत नाही आणि याच्याला काय म्हणतो आपण, हृदय हळूहळू निकामी होत चाललं, कमकुवत होत चाललं, म्हणजे त्याला हार्ट फेल्युअर म्हणतो. हे पण अचानक वाढलेल्या रक्तदाबामुळे होऊ शकतो. तसंच डोकेदुखी आणि चक्कर. एवढा वाढलेला रक्तदाब, मेंदूवर एवढा प्रेशर येतो त्यामुळे डोकं खूप दुखायला लागतं. अचानक दुखायला सुरू होतं रक्तदाबाची गोळी बंद केल्यानंतर आणि ते कंटिन्यू दुखत राहतं. तसंच त्या व्यक्तीला चक्कर पण यायला लागतं, कारण मेंदू हा जो आपलं बॅलेन्स सांभाळणारा अवयव आहे तर तो जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो, म्हणून चक्कर यायला लागते. तसंच छातीमध्ये दुखायला लागतं. तेवढ्या प्रेशर खाली हृदयाला काम करायचंय म्हणजे छातीमध्ये दुखणारच, त्याला त्रास तेवढा सहन नाही होणार आणि म्हणून छातीमध्ये दुखायला सुरू होतं. तसंच हृदयाचे ठोके वाढतात, कारण या वाढलेल्या ब्लड प्रेशरला ॲडजस्ट करण्याकरता हृदयाला जास्त फास्ट एकदम धडधड धडधड धड असं करावं लागतं, ज्याला आपण पाल्पिटेशन्स म्हणतो. हे अशा प्रकारे वाढलेलं असतं. हा पण दुष्परिणाम आहे. आणि विनाकारण अवाजवी तुम्ही काहीही काम न करता किंवा श्रम न करता सुद्धा घाम येत राहतो, सतत सतत घाम येत राहतो आणि अस्वस्थता तुमची जास्त वाढते, म्हणजे तुम्ही बेचैन राहता सर. हे अचानक जर बीपीची गोळी बंद केली तर त्याचे होणारे हे दुष्परिणाम आहेत, याचं लक्ष दिलं पाहिजे. हे खूप गंभीर दुष्परिणाम आहेत, म्हणून अचानक गोळी तर बंद नाही केली पाहिजे. बरेच जण काय म्हणतात, एकदा ब्लड प्रेशरची गोळी सुरू केली की ती आयुष्यभर चालणार का आम्हाला. असं काही नाही. असं कोण सांगितलं की आयुष्यभर? कसे साखरेची गोळी असेल किंवा रक्तदाबाची असेल, हे आयुष्यभर घ्यावीच लागते असा काही नियम नाही. फक्त त्यासाठी तुम्ही काय करायला तयार आहात हे आधी महत्वाचं आहे. तुम्ही सगळे नियम पाळणार आहात का, आहाराचं पाळणार आहात का, व्यायामाचं पाळणार आहात का, लाईफस्टाईल चांगले बदल करणार आहात का, चांगल्या सवयी वाढवणार आहात का, याच्यावर ते अवलंबून असतं. म्हणून तुम्ही ही कायमची सवय लागून जाईल म्हणून अचानक गोळी नाही बंद केली पाहिजे आणि याच्यासोबत दुसरे कुठले उपाय योजले पाहिजेत तेही आपण पाहू. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा बीपीची गोळी चालू असते तेव्हा
तिनं फक्त तो रक्तदाब खाली दाबून ठेवलेला असतो. आपण ज्याला नियंत्रणात ठेवणे म्हणतो, जसं काय ते खोडकर लेकरू असतं त्याला फक्त नियंत्रणात ठेवणे, त्याच्या खोड्या नाहीशा करणं हा वेगळा मार्ग आहे. परंतु फक्त नियंत्रणात ठेवणं म्हणजे आणि गोळी बंद केली की तो लगेचच वाढत असतो. म्हणून कायमचं जर आपल्याला रक्तदाबातून मुक्तता किंवा रक्तदाब चांगल्या नियंत्रणामध्ये बिना गोळ्यांचा बिना औषधांचा ठेवायचा असेल तर त्याला जोडून काय उपाय केले पाहिजे. त्याच्यामध्ये आहे पहिलं की तुम्ही तुमचं औषधोपचार जो आत्ता चालू आहे त्याच्यामध्ये नियमितपणा ठेवा आणि त्याला जोडून आम्ही बाकीचे नियम सांगणार आहेत ते करा. कारण हा नियमितपणा ठेवणं अतिशय आवश्यक आहे. जसं जसं तुम्ही नियम पाळाल, जसे जसे तुमच्यात बदल होतील तसा तसा डॉक्टर त्या गोळीचा डोस कमी करतील. एखाद्या दिवस कमी पॉवरची गोळी देतील, दुसरी गोळी बदलतील आणि असं करून करून त्यांच्या सल्ल्यानं ही गोळी बंद करायची एका दिवशी वेळ येऊ शकते. पण आता मी सगळं चांगलं करतोय म्हणून अचानक गोळी बंद करू नका. तसंच बीपीच्या गोळ्या ज्या असतात घरी आगाऊ साठा ठेवण्याची सवय पाहिजे. ॲडव्हान्समध्ये ठेवा. समजा एक 5-10 दिवसानं संपणार आहे गोळी, अगोदर आणून ठेवा घरामध्ये. तर अशा प्रकारे तुमच्याकडे ती उपलब्धता पाहिजे म्हणजे बंद होणार नाही. तसंच आहाराकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. बीपी कंट्रोल करायला, नियंत्रणात ठेवायला कायमचं त्याच्यातून जर आपल्याला उपाय पाहिजे असेल तर आहार, त्याच्यात मीठ कमी खाण्याची नेहमी सवय पाहिजे. मिठाचे कुठलेही पदार्थ, तसंच गोड पदार्थ, तेलकट आणि तुपकट पदार्थ, तळलेले, फ्राईड, साठवलेले, जंक फूड, डब्बा बंद, पाकिट बंद हे असले तर घेतलेच नाहीत पाहिजेत. त्याच्याऐवजी जे आपली निसर्गातून आलेली फ्रेश पालेभाज्या, फळभाज्या, फळं यांचा समावेश, तसंच स्प्राउट्स, मोड आलेली कडधान्य, तसंच आपण जे म्हणतो प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, ताक असेल, दही असेल, आंबवलेले पदार्थ असतील यांचा समावेश आहारामध्ये चांगल्या प्रकारे केला पाहिजे. तसंच त्याच्या पुढचं आहे की व्यायाम. नियमितपणानं तुम्ही 1 तासभर 1.25 तास व्यायाम केलाच पाहिजे. हे तुम्ही चालण्याचा व्यायाम असेल, फिरण्याचा असेल, दुसरं काही असेल, ज्या प्रकारानं ज्याच्यामध्ये तुम्हाला धाप लागेल आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडा तरी घाम येईल अशा प्रकारचा व्यायाम नॉनस्टॉप न थांबता 1 तासभर तरी केला पाहिजे. तसंच मानसिकता, तुमचा ताणतणाव जो आहे ते घेऊन जगू नका. तो ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे. कशा प्रकारे हाताळायचा हे आपल्याला प्रत्येकाला ते शिकायचं म्हणल्यानंतर जमू शकतं आणि हाताळायचं म्हणल्यावर हाताळता येतं. पण उगीच ते ताण डोक्यावर घेऊन धावपळ धावपळ, नुसती टेन्शन, नुसतं अशा प्रकारे वागू नका. जर तुम्ही रिलॅक्स होऊन हसत खेळत काम करायला सुरुवात केलं तर बीपी कंट्रोल व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल. कारण कसं आहे, ताण येणार नाही असं तर कधीच नाही, येणार, पण तो तुम्हाला हाताळता आला पाहिजे आणि हे चांगल्या प्रकारे हाताळणं ताण आपण शिकलं पाहिजे. तसंच जी व्यसनं असतात, व्यसनांच्या पासून दूर गेलं पाहिजे. तंबाखूचं कुठलंही स्वरूप असेल, रक्तदाबाचं आणि तंबाखूचं एकदम दुश्मनी आहे. रक्तदाब कंट्रोल करायचा असेल तर तंबाखूचं कुठलंही स्वरूप, ते गुटखा असेल, सिगारेट असेल, बिडी असेल, सुपारी, काय जे असेल, पण तंबाखू अजिबात चालत नाही. त्याला आपण क्विट टोबॅको म्हणतो, बंद करा. आणि दारू असेल तर आपण काय म्हणतो की तो अत्यंत कमी प्रमाण करा. तर तुम्हाला सुटणारच नसेल आणि सोडू शकत असाल तर सोडा, ते खूप चांगलं आहे, सगळ्यात चांगलं आहे. परंतु अशा प्रकारे ही काळजी घेतली पाहिजे. आणि तसंच एक नियम हा सगळ्याच आरोग्याच्या बाबतीत पाळला पाहिजे की तुम्ही तुमचं नियमित चेकअप, ज्याला आपण बेस्ट हेल्थ चेकअप म्हणतो, म्हणजे बिफोर एव्हरीबडी सफर्स ट्रॅजेडी, हे काहीतरी गंभीर घडण्याच्या आधी तुम्ही तुमचं चेकअप करून घेणं. आणि या चेकअपमधून तुम्हाला रक्तदाब तर नियंत्रणात आहे कसा आहे हे वरचेवर कळतच राहील. कारण प्रत्येक वेळेला गेल्यानंतर डॉक्टर रक्तदाब पाहतातच. म्हणजे हे कळू लागलं तुम्हाला की त्याच्या प्रमाणात तुम्हाला आणखी काही आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये, व्यायाम, सगळ्या गोष्टीमध्ये बदल करता येईल. आणि त्याच्याबरोबरच आपल्या रक्तदाबाची नोंद आपण तारीख वाईज जर ठेवली तर ते पण चांगलं. आणि आपल्या सगळ्याच गोष्टी या जर सगळ्या आपण नियमित पाळल्या तर त्यामुळं रक्तदाबाची गोळी कायमची बंद होऊ शकते. पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं बंद करा. अचानक जर गोळी बंद केली तर वर जे आपण सगळे सांगितले इतके गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये आपला जीव गमवायची वेळ येऊ शकते. म्हणून ह्या धोक्यापासून दूर होण्याकरता एकच सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला रक्तदाबाची गोळी चालू असेल, बीपी कंट्रोल करण्याकरता दिलेली असेल तर ती अचानक बंद करू नका. स्वतःच्या मनानं तर बंदच करू नका. एवढी काळजी घ्या म्हणजे याच्यातला कुठलाच धोका तुम्हाला होणार नाही आणि आपलं आरोग्य नीट राहील आणि निरोगी राहून
दीर्घायू व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, विशेष म्हणजे कॉमेंट करा याच्या खाली. तुम्ही आजपासून गोळी बीपीची चालू असेल तर नियमित घेणार, मनाने बंद करणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे का हे सांगा. त्याचं आणि काही शंका असतील त्याच्यामध्ये बीपीच्या बाबतीमध्ये तर मला विचारा, मी त्याची उत्तरं नक्की देईन. तर हे सगळे आपण नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून